श्री गणेशा चौकार. चला 3 चेंडू शांत होता तो मात्र विश्वजित मात्रे आणि चौथ्या चेंडूवरती त्यानं लगावला तो चौकार. 4 धावा. फक्त दिशा दिल्या. ही खासियत या खेळाडूची, ही खासियत आहे. कार्पेटच्या साह्यानं चेंडू चाललाय सीमा रेषा जवळ मात्र हा चेंडू अडवला जातोय. 2 धावा इथे धावून काढल्या दोन्ही बॅट्समनने आणि आता तिसरी धाव देखील कंप्लीट. एक वेगळी खासियत आहे ना या फटक्यांच्या. चाहता आहे एक वेगळा चाहता वर्ग याने म्हणजे फॅन फॉलोइंग फॅन क्लब आहे अभिजित अभ्याचा अर्थातच विश्वजित मात्रेचा. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. फिरोज मात्र गोलंदाजी करतोय. 7 त्याची अनोखी स्टाईल. खरं तर अल्टी पल्टी शॉट ही त्याची खासियत आहे. आणि आता समोर असेल तो सुमित पाटील स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन. फिरोज गोलंदाजी करतोय. 2 सीमारक्षक. आता फिल्डिंगमध्ये थोडा बदलाव. वाईडिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर एक डीप मिड विकेट स्क्वेअर लेगला झुकलेला. फटका मारण्याचा प्रयत्न. लेग अंपायरच्या अगदी बाजूने हा चेंडू निघालाय. दुसरी धाव घेण्याचा कुठेही प्रयत्न होत नाहीये. चांगली फेक आणि तितकीच चांगली गोलंदाजी फिरोज या गोलंदाजाकडून. अवघ्या धावा दिल्यात त्याने मात्र 8. जबरदस्त गोलंदाजी. तिखट मारा आपण फिरोजचा पाहिला या षटकामध्ये. विश्वजित मात्रे सुमित पाटील अर्थातच दापोली संघाच्या विरोधात या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खालापूर तालुका सरसंघटक शिवसेना सन्माननीय देवेंद्रजी देशमुख साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय जितेंद्र कर्णुक यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. शाखा प्रमुख सारसन ज्यांच्या नावाने ही स्पर्धा चालू आहे त्यांच्या शुभ हस्ते मात्र आज सन्मान केला जातोय. खालापूर तालुका सरसंघटक शिवसेना देवेंद्रजी देशमुख यांचा सन्मान या व्यासपीठावर शाखा प्रमुख चषक 2021च्या निमित्ताने. तर पहिल्या षटकामध्ये दापोली टीमची थोडी सावध सुरुवात पाहायला मिळाली. 8 धावा आहेत. दापोली टीम संघ कसलेला संघ आहे. आज जरा चित्र वेगळं आपण पाहिलं. पहिली मॅच कामोटे संघ सारखा बलाढ्य संघ त्यांच्या विरोधात कर्जत तालुक्यातील एक अगदी निवाळी हा संघ खेळला. चांगली बॉलिंग केली. फक्त क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुकांच्या कारणास्तव त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर वाशिवली विरोधात धानीव विश्वनाथ जाधवचा संघ सूर्यकुमारचा संघ त्या विरोधात वाशिवली संघ खेळला. आणि आता तिसरी मॅच दापोलीच्या अगेन्स्ट हाल संघ मैदानावरती खेळतोय. धावसंख्या 8. फुलटॉस बॉल. सुमितने त्याला ऑन साइडला कन्वर्ट केलंय. पंचांचा इशारा अपेक्षित. पंच इशारा करतायत. सो इथे हाईट फॅक्टर साठी डिसिजन आहे परंतु पंच इशारा षटकार की चौकार. चौकार. सो हाईट फॅक्टर 24 लाईव्ह इव्हेंटची टीम मात्र पुन्हा एकदा चेक करेल. संदेश पाटील स्वतः सर्वे सर्वा आज मात्र टेक्निशियनच्या भूमिकेत आहे. ते सोपं काम वाटतं सागर लोकांना की समोर या सर्व व्ह्यूज आणणं परंतु जे ग्राफिक्स मला असं वाटते ते जे काही ते बरोबर कॅप्चर करायचे असतात ना ते क्षण फ्रेम ज्या ॲडजस्टमेंट करतात ना बरोबर मला असं वाटतं फ्रेम ॲडजस्ट करणं काम खूप कठीण असतं. आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स नो बॉल. हाईट फॅक्टर वेस्ट साइड आहे. सो नो बॉल +4. धावसंख्या 5. आगाज गोलंदाजीसाठी आला आणि फलंदाजाने चांगला आगाज केला. धावसंख्या 13. पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या होत्या 8. जबरदस्त गोलंदाजी केली फिरोजने. त्याचा कॉन्फिडन्स उंचावला असेल. सुमित पाटील एक चौकार लगावलाय त्याने. समोर फटका खेचायचा होता. बॉल क्षेत्ररक्षक धावतोय स्वतः विकेट कीपर परंतु इथे फक्त 1 धाव. फक्त 1 धाव आणि या एकेरी धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 14 वर. सलग 2 षटकार जर का लगावले बॅट्समनने तर निलेश देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि आता स्ट्रायकिंग एंडला विश्वजित मात्रे उर्फ अभ्या आणि त्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. शांत राहिलाय तो मैदानावर आणि त्याला शांत ठेवण्याचं काम केलंय ते फिरोजने.
आता आगाज ऑन साइडला फटका खेचलाय, मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर केले आब्याने, षटकार.
सर्व आयोजक जे धास्तावले होते थोडेफार का होईना, कारण स्पर्धा करणं तसं पाहायला गेलं तर खूप कठीण काम आहे. इतकं सोपं काम नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं कठीण काम म्हणजे संघाचं संयोजन करणं, नियोजन करणं. शुभम कडव यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत व्यासपीठावर. गोलंदाजीसाठी येतोय एजाज. अभ्या कबर्सला फटका, देखना स्ट्रोक. कोड म्हणता खेळाडू ऑन साइडला चांगला खेळतो, त्यापेक्षाही ऑफ साइडला तितकेच दर्जेदार फटके खेळतो. चौकार. हनुमान दापोली हा संघ बलाढ्य आहे. हाल टीमच्या अगदी विचार केला तर. पुन्हा एकदा कबर्सला फटका, गॅप शोधून काढले, बॅक टू बॅक. त्याच रिजन मध्ये दुसरा चौकार विश्वजित मात्रेचा. प्लेच्या षटकामध्ये त्यांनी 3 चेंडू डॉट टाकले होते अभ्याला, आणि आता सलग 3 चौकार लगावले ते विश्वजित अर्थातच अभ्याने. स्वीप शॉट आणि आता फाईन लेगला चौकार. सलग 4 चौकार विश्वजित मात्रेच्या बॅट मधून. ते अवधूत गुप्तेंचं एक सुंदर गाणं, म्हणजे मराठी जुनं गाणं आहे, त्याने रिमिक्स केलं. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. तशीच बॅटिंग करतोय, क्रीडांगणाच्या चहूबाजूने फटकेबाजी करतोय तो मात्र विश्वजित. सलग 4 चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 50 वर, 50. विश्वजित खेळतोय 37 या आकड्यावर. तिसरं षटक. सलग 4 चौकार लगावलेत. कारनामा करेल का या स्पर्धेदरम्यान? आणि आता हा षटकार स्टेट डाऊन द ग्राउंड, अगदी कॅमेरामॅनच्या डोक्यावरून येतोय. बुलंदी, पॉवरफुल षटकार. पलटी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. पलटी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. हे विश्वजित मात्रे. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे या खेळाडूच्या नावावरती असलेलं गाणं. आणि हा देखील मिड विकेटच्या दिशेनं ठोकलेला आणखी एक दर्जेदार फटका, षटकार. आणि आता विश्वजितची धावसंख्या ती मात्र 49, 49. विश्वजित मात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित मात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित मात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट.
विनंती करतोय, प्रदीप देशमुख देखील या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. नुकताच ज्यांचं आगमन झालंय अर्थातच शुभम कडव यांचं आगमन झालंय. मी विनंती करेल अक्षय पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. शुभम कडव यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय अक्षय पाटील यांना. विश्वजीतच्या बॅटिंगचा आपण विचार केला तर आतापर्यंत त्याने लगावले तर 3 षटकार आणि त्याचबरोबर 5 चौकार. धावसंख्या 49, वैयक्तिक धावसंख्या 15 चेंडूंमध्ये 49. या ठिकाणी शुभम कडव यांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय. फक्त आता स्ट्राइक रोटेट केले आणि अभ्या का धावतोय मैदानामध्ये मला असं वाटते जर का असेल अभिजित तर आपण करू शकता चेंजेस. सोके नो प्रॉब्लेम. अर्धशतक झळकावेल का विश्वजित? 49 या धावसंख्येवरती खेळतोय. 15 चेंडू 49 या धावसंख्येवरती खेळतोय तो मात्र आता विश्वजित. धन्यवाद शुभम कडव, आपण या व्यासपीठावरती उपस्थित राहिलात. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आता मात्र सजवण्यात येतोय. 15 चेंडू 49 धावसंख्येची इनिंग, 3 षटकार आणि ते अर्धशतक कंप्लीट. विश्वजित मात्रेचं उर्फ अभ्याचं एकदा जोरदार टाळणी स्वागत करा. 16 चेंडूंमध्ये 50 धाबा कुठल्यात, अर्धशतक कंप्लीट केलं इथे मात्र विश्वजित मात्रे अर्थातच अभ्याने. लटक मटक चालू नको चटक चांदणी, दूर जाशी का जीवाशी घोर लावणी. थँक्यू. धावसंख्या 64, 64. आउटसाइड द ऑफ स्टंप, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि आता रनआउट साठी थर्ड अंपायर. 24 लाईव्ह इव्हेंट. एक सूचना आहे धानिव टीम साठी. जय बाबा धानिव टीम, या मॅच मध्ये जो संघ विजय होईल त्या संघासमोर तुमची सेकंड राऊंडची मॅच असेल. त्यानंतर काळुंद्रे विरोधात कामोठे हा सामना होईल सेकंड राऊंडचा, हे लक्षात असू द्या. सो बॅट्समन आउट आहे विश्वजित मात्रे, रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. एकदा जोरदार टाळणी स्वागत करा. काय इनिंग साकारले विश्वजित मात्रेने. 16 चेंडू आणि 50 धावसंख्येची इनिंग. तीन षटकार आणि 5 चौकार. 16 चेंडू 50 धावांची इनिंग इथे साकारले विश्वजित मात्रेने. अफलातून इनिंग. शेवटचं ओव्हर. धावसंख्या 64, 64. नवीन बॅट्समन प्रशांत. फुलटॉस बॉल आणि गॅप मध्ये बाउंड्री लाईन क्लिअर करेल हा चेंडू. चौकार. धावसंख्या 68, 68. जे हनुमान दापोली टीम, हाल संघ अजूनही द्वितीय सत्र बाकी आहे. त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप अजूनही तितकीच बाकी आहे. जी फिरोजने सुरुवात केली होती असं वाटलं की जे हनुमान दापोली टीमला ते कमी धावसंख्येवरती थांबवतील, परंतु आगाज, सुलेमान, एजाज, आरिफ यांच्यावरती अक्षरशः तुटून पडला तो मात्र विश्वजित आणि सुमित. धावसंख्या 68. आडव्या बॅटने स्ट्रोक खेचलाय. क्षेत्ररक्षक शानवास त्या ठिकाणी आहे. कॅच मात्र ड्रॉप करतोय. फक्त सिंगल. एकेरी धाव. एकेरी धावेने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल ते 69 वर. 69. 4 ओव्हरची मॅच आहे.
प्रथम फेरीतील शेवटची मॅच या स्पर्धेतील. सुरेख फटका सुमित पाटीलच्या बॅट मधून ऑन साइडला चेंडू भिरकावून दिलाय 6 धाब्यांसाठी. षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 75 वर आणि हाल टीमला धाबा करायचे 4 षटकामध्ये, त्या मात्र 76 रन. खंडेराया झाली माझी दैना दैना रे. आणि प्रत्येकाला माहिती आहे सुलेमानचं नेचर काय आहे, सुलेमानचा स्वभाव काय आहे. समोर कोणता संघ खेळतोय, कोणता गोलंदाज किती नामवंत असू दे, कोणताही संघ किती बलाढ्य असू दे, त्या संघाचा विचार न करता मैदानावरती माझा नैसर्गिक खेळ करायचा आणि त्याच हेतूनं त्याच इराद्यानं मैदानावरती सुलेमान आणि त्याच्या साथीनं त्याचा साथीदार उतरेल. परंतु सुलेमानसाठी पारितोषिक आहे. सोनू पिंगळे आणि रोहन पालंडे यांच्याकडून सलग 3 षटकार लगावले तर 500 रुपये, सलग 3 चौकार लगावले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल सोनूसाठी. परंतु जशी दुसऱ्या डाव्याला सुरुवात होईल 76 धावांचा पाठलाग होणार की मात्र अडथळा तयार करणार तो जे अनुमान दापोली हा संघ, या आपण ऐकूया सेकंड इनिंग मध्ये अजिंक्य भौड अथवा मनीष यांना. हॅलो, पंचांना विनंती असेल राजेंद्र भोईर स्पीडअप घ्या. आपल्याकडे 20 मिनिटांचा अवधी दिला असेल. या 20 मिनिटांच्या अवधीमध्ये आपण ही दुसरी इनिंग मात्र संपुष्टात आणायची. प्रत्येकी षटकाची विव्रचना ही 5 मिनिटाची असेल. 4 षटकांचा सामना 20 मिनिटांमध्ये आपल्याला हा सामना समाप्त करायचा आहे. यापुढील होणारा सामना असेल सेकंड इनिंगची पहिली मॅच, सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. एकीकडे धानिव संघ तर दुसरीकडे यामधून जो संघ विजयी होईल तो धानिव संघाच्या विरोधात खेळ. आणि त्यानंतर आपण पाहाल सेकंड इनिंग मधली सेकंड राऊंड मधील दुसरी मॅच होईल काळुंद्रे विपक्ष कामोटे या 2 संघादरम्यान. शहात्तर धावसंख्येची गरज आहे. आपण पाहत आहे सुलेमान हाल संघाला. सुलेमानसाठी पारितोषिक येथे बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी निलेश देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सुलेमान आपण पाहत आहे आपले 500 रुपये आपले वाट पाहत आहेत. अगदी निलेश पाटील सुद्धा आपण पाहत आहे आवर्जून. हॅलो, पण पाहत आहे पहिला चेंडू या ठिकाणी रिव्हर्स केला जातोय. दुधेरी तलवार जो चली तो सामने वाली की गर्दन, जो ना चली तो अपनी गर्दन. अगदी मानेवरती समशट या दरम्यान हालच्या कोणत्याही क्षेत्र फलंदाजांनी बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तर निलेश देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पण पाहता या ठिकाणी विशाल जितेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ, पण आज आपण पाहता काही कारणास्तव विशाल जितेकर या ठिकाणी नाही आहेत खेळण्यासाठी.
पण त्यांचा संघ मात्र या ठिकाणी आलाय. संपूर्ण संघ स्लो डिलिव्हरीचा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. सुलेमान आपण पाहतोय या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं की डॉट आला, त्यानंतर हसनने पाहिली चौकार येतो या चेंडूवर. चौकारानं आपण पाहतोय वैयक्तिक खातं खोलतोय आणि त्या सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 5 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 76 धावसंख्येचा मात्र आव्हानात्मक टार्गेट आहे यापुढे. यानंतर आमचे पाहुणे मान्यवर माननीय श्री सुजित बोराडे कलोद्याचे आपण पाहाल कट्टर शिवसैनिक आहेत. यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आपल्या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला सन्मानित करण्यात येईल. अगदी त्यांचं स्वागत जरूर चौकारानं सुद्धा केलं जात आहे. विनंती असेल निखिल कर्णुक यांना की आपल्या शुभ हस्ते एक पुष्पगुच्छ देऊन शाळेतून त्यांना मात्र सन्मानित करायचं आहे. 9 धावसंख्या धावफलकावर लागली जातीय. 2 चौकार आपण पाहता सुलेमानच्या माध्यमातून. अगदी वेळेवर उपस्थित नाही राहिले पण अगदी लेट होऊन या ठिकाणी मात्र शेट आपण पाहताय सुलेमान आपण होताना पाहायला मिळतोय मैदानावरती. हा देखील मोठा फटका. जशास तसं उत्तर, जसं पहिल्या इनिंग मध्ये उत्तर दिलं होतं गोलंदाजांनी फलंदाजच्या माध्यमातून, तर आपण पाहताय या ठिकाणी दुसऱ्या इनिंग मध्ये सुलेमान आपलं उत्तर देताना पाहायला मिळतं. आपले इरादे स्पष्ट या ठिकाणी केले जातात. 100% एफर्ट्स. अगदीच तसं प्रत्युत्तर ईट का जवाब पत्थर से. या चेंडूवर षटकार आला तर निलेश देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. 15 धावसंख्या धावफलकावर. 76 धावसंख्येचा अगदी पाठलाग करायचा आहे. स्लोवर डिलिव्हरी चेंडू आपण पाहता टॅप केला जातोय. एकच जावील या अतिरिक्त नाही. धावसंख्येत एक धावेनी बदल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या आपण पाहिलं विश्वजित मात्र्या उर्फ आभ्या आपण पाहिलं 16 चेंडूंमध्ये 50 धावसंख्येची बहारदार खेळी करताना पाहायला मिळालं या ठिकाणी. त्याच्याच गोलंदाजावर या ठिकाणी मात्र अटॅक सुलेमानच्या माध्यमातून. हा प्रहारी हल्ला. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल पकडली जाते. पहिल्या क्रमांकाची विकेट. हसन गोलंदाज या ठिकाणी बाद होतोय. देवाची पालखी मानाची वेताल देवाची सजवली काल्हेरच्या पोरांनी, सजवली काल्हेरच्या पोरांनी. गावसारा जमलाय पालखीला ताल देवाच्या, गावसारा जमलाय पालखीला ताल देवाच्या. डीजे सिद्धू. नक्कीच अगदी क्रिकेटमध्ये आपण पाहाल चांगलं आपण पाहता नाव केलं जातं. डीजेच्या माध्यमातून सुद्धा ज्यावेळेस समालोचक थंडावतात त्यावेळेस गरम पूर्ण माहोल गरम करण्याचं काम मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून केलं जातं. अगदी तसंच आपण पाहता या ठिकाणी केलं जातं आमचं डीजे सिद्धूच्या माध्यमातून. अगदी डीजे मास्टरला आठवलं की नाव आठवण येते कर्जत विभागातील डीजे रॉनी. त्यानंतर पनवेल विभागामध्ये गेलं तर डीजे मॅडी. अगदी हे 2 नावं आम्हाला जरूर आठवतात. अगदी चांगलं डीजे ऑपरेटिंगचं काम केलं जातं. पण आपण पाहता या शाखा प्रमुख चषकामध्ये अगदी डीजे सिद्धू वाखाणण्याजोगी कामगिरी करतोय. अगदी त्यांचं सुद्धा धन्यवाद देणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल. जर त्यांनी आवाज कमी केला तर आमचा नरड या ठिकाणी मात्र पूर्ण कामातून जाईल. त्यांनी ठरवलंच मात्र आमचा आवाज पोचवायचाच नाही. 16 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. ऋषी भोईर गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलं षटक आपण पाहिलं विश्वजित उर्फ आभ्या या गोलंदाजांनी मात्र फेकलं. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडूला मात्र भिटकावलं जात आहे. कव्हर पॉइंट माफी असावी लॉंग ऑन रिजन मधून सरळ सीमा रेषे पलीकडे स्क्रीनवरून गेलेला हा चेंडू सरळ सारसन विलेज एंडकडे 6 धावसंख्येसाठी आलेला हा दर्जेदार षटकार. हॅलो.
25 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 76 धावसंख्येचं लक्ष आहे या ठिकाणी. 25 धावसंख्या मात्र करायची आहे. 25 धावफलकावर झाले. 76 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी आहे. विजयासाठी अजूनही 51 धावसंख्येची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असेल 14 चेंडू 51 धावसंख्येची गरज. 25 धावफलकावर ऋषी भोईरचं षटक आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये आपण पाहतोय. चेंडू खाली गोलंदाज धावतायत. शेवटच्या क्षणी आपण पाहताय झेल टिपण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाजी करणारा आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट संघ दापोली. सुलेमान आपण पाहतोय या ठिकाणी मात्र बाद होतोय. जी सलामीवर गेलेली जोडी सुलेमान आणि हसन ही मैदानाच्या दिशेने आपण पाहिले. ती मैदानाचा तव ठोकून होते. पण जरूर सुलेमानचे फलंदाजी आपण पाहिले. 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल. एक चांगली खेळी सुलेमानच्या माध्यमातून आपण पाहिली. 100% एफर्ट्स जसं आपण पाहिलं समीर सोमणे सरांनी सांगितलं. जरी समोर व्यावसायिक बलाढ्य संघ असला तरी आपले 100% एफर्ट देण्याचं काम मात्र सुलेमान करतायत. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सुलेमान आपला संघ घेऊन या ठिकाणी मात्र उपस्थित राहिला. अगदी 1:55 त्यांना कॉल केला. 2:03 ते 4 मिनिटांमध्ये त्यांचा संघ या ठिकाणी मात्र उपस्थित राहिला. अगदी त्यांचं मनापासून आभार. 25 धावफलकावर आता 13 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज आहे. हनीफ आणि आसिफ ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कार्पेट लेवलचा फटका आपण पाहत या ठिकाणी. एकच धाव येईल या चेंडूवर. 2 धावा येतात. दोन्ही धावसंख्येने समीकरण बदललं. 27 धावफलकावर लागल्या जात आहेत. आता विजयासाठी मात्र धावसंख्येची गरज असेल तिथे 49 चेंडू शिल्लक असेल 2 षटक क्रमांक शिल्लक असेल 2 तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी मात्र शिल्लक असेल. विनंती असेल दानव संघ आपली रिपोर्टिंग आपण या ठिकाणी करायची आहे. असं अजय जाधव आपल्याला विनंती असेल की आपला संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण आपल्या संघाची रिपोर्टिंग करायची. यानंतर आपला सामना खेळवला जाईल. यामधून जो संघ जिंकेल तो धाणीव संघापुढे दुसऱ्या राऊंडची पहिली मॅच मात्र खेळवली जाईल. या ठिकाणी विनंती असेल धाणीव संघ जर आपण उपस्थित असाल तर आपली रिपोर्टिंग या ठिकाणी करायची. बारा चेंडू विजयासाठी 49 धावसंख्येची गरज आहे. कार्पेट लेवलचा फटका आपण या ठिकाणी पाहतोय. लेझी क्रिकेट या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून धाणू संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्याकडे एक तास बाकी म्हणा फक्त तुमच्याकडे अजून याच्यापेक्षा अजून काय करू शकत नाही. चेंडू सलाला आपण पाहताय कॉमेंट्री बॉक्स कडे अगदी मान्यवर जात आहेत आणि षटकाराची बरसात या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला की डॉट फेकला त्यानंतर 2 आल्या त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार अगदी गोलंदाजाला ओळखलं पारखलं आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे धाडला. 6 धावसंख्येसाठी आलेला हा दणदणीत षटकार. 35 धावसंख्या धावफलकावर आता 10 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज. अजूनही अशा 3 फटक्यांची गरज असेल या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कावर शिवतेज 10 चेंडू 41 धावसंख्येची गरज. 3 मोठे फटके असे येणं गरजेचं असेल त्यावेळेस मात्र हाल संघ या संघासोबत मात्र चांगली कडवी झुंज देईल. अगदी या ठिकाणी पाहता समंजसपणाचं लक्षण घेतलं जात आहे. पंचांनी बाद न घोषित करता अगदी समंजसपणाचं लक्षण देऊन स्वतः फलंदाज मैदानाचा ताबा सोडतोय. अगदी क्षेत्ररक्षकांनी सुद्धा अपील सुद्धा केली नाही. पंचांनी सुद्धा बोट उंच केला नाही. हे समंजसपणाचं खऱ्या अर्थानं लक्षण आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हानिफचं गोडगोड कौतुक कारण की स्वतः मैदानाचा ताबा सोडून बाहेर येत आहेत. शिवतेजची गोलंदाजी चालू आहे. 3 चेंडूंचा अद्याप खेळ संपलाय. 2
एक चेंडूवर दुहेरी, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट येते. या ठिकाणी नौका फलंदाज मैदानाच्या दिशेने जातो जुनेद आणि त्याच्यासोबत असेल आरिफ. ही देखील विकेट मैदानावरती लागली जाते. बॅक टू बॅक दुसरी विकेट, टू चल पुढे मी येतोय मागून, अशी मैदानावरती परिस्थिती पाहतोय आपण. यावेळेस आपण पाहिलं सुलेमाननी जी मोठी फटकेबाजी करायला सुरुवात केली होती अगदी विश्वजित आब्याच्या गोलंदाजीवर. अगदी आब्याच्या गोलंदाजीवर आपण पाहिले की फटकेबाजी केली, असं वाटलं की हा संघ मात्र विजयाच्या समीप जाऊ शकतो. सुलेमानचा खेळ आपण प्रत्येक वेळा पाहिला मित्रांनो की 100% योगदान, 100% एफर्ट्स, मोठे फटके, अगदी सीमारेषेच्या पलीकडे नेण्याची ताकद त्या फलंदाजामध्ये आहे. चेंडूंना अगदी असं वाटलं की आज सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, पण शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल पण चेंडूमध्ये औपचारिकता बाकी असेल यात मात्र शंका नाही. 8 चेंडू 41 धावसंख्येची गरज, अजूनही परतू शकतो हाल संघ जर या 2 चेंडूवर मोठे फटके आले तर. पुल केला जातो चेंडूला, अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने ढकलला जातो चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे, रिंग हॅलत, वन बाउंस, चौकार. एकोणचाळीस धावसंख्या धावफलकावर लागली जाते. आता 7 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. जर या चेंडूवर 1 धावसंख्या आली तर 6 चेंडू 6 षटकारांचं समीकरण मैदानावरती बनेल, किंवा षटकार आलं तर 31 धावसंख्येचं मैदानावरती समीकरण बनेल. सिंगल डबलला या ठिकाणी प्राधान्य द्यावं लागेल, त्यावेळेस मैदानावरती मोठा फटका आहे. बराचसा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीयेत. एकच धाव पूर्ण केली जाते. पण पाहता या ठिकाणी धावसंख्या मात्र धावलीच नाहीये, पण तो डॉट चेंडू म्हणावा लागेल याला. 39 आता मैदानावरती औपचारिकता 6 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. जर एखादा वाईट चेंडू आला तर समीकरण मात्र मॅच मध्ये पुनश्च एकदा बनवू शकेल हाल संघाला, हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. 6 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. पंचांना विनंती असेल भोईर सर की मैदानावरती कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ देऊ नका आपण, कारण की आपल्याला आज एक्स्ट्राचे सामने खेळवायचे आहेत. यानंतर सामना होईल धानीव त्याच्या विपक्षात खेळणारा संघ, यामधून जो संघ विजय होईल तो दुसऱ्या फेरीमधील पहिली मॅच आपल्या सर्वांच्या समोर येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सर्वेश. धानीव संघाला विनंती असेल की आपण आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा. विनंती असेल मंगेश, या ठिकाणी आमचे कर्णधार उपस्थित आहेत, अगदी रिपोर्टिंग साठी सुद्धा आले आणि नाणेफेकीच्या कौलासाठी सुद्धा थांबलेत. या ठिकाणी अजय जाधव यांचा हा संघ आपण पाहता मित्रांनो. अजय जाधव यांनी हे संघाचे मालक आहेत, संघ मालक. दांडी उद्ध्वस्त आपण पाहता अगदी पुढे गेले, मागून आपण पाहता यष्टांचा छेद आणि भेद केला जातोय. पहिल्याच चेंडूवर आपण या ठिकाणी पाहताय की विकेट प्राप्त करतोय, फलंदाज मात्र या ठिकाणी होतोय बाद. सर्वेश आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर या दरम्यान आमच्या या स्पर्धेमध्ये कार्यार्थी ज्यांनी 3 दिवस चांगलं समालोचन केलं, आपल्या वाणीमधून मंत्रमुग्ध केलं सर्व प्रेक्षकांना. त्यांच्या अंकितजी मालुसरे या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. विकेट लागली जाते या ठिकाणी, 5 विकेटचं पतन लागलं जातं. शहानवाज आणि अखिल ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते.
चौकार येतोय या ठिकाणी. चेंडू सरास सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावसंख्येसाठी आलेला हा दर्जेदार चौकार. पण पाहता आता अखिल खेळतोय. 4 चेंडू 33 धावसंख्येची गरज. क्रिकेटचा एखादा चमत्कार मात्र या ठिकाणी वाचवेल. बॅक टू बॅक 2 चौकार जर आले तर अण्णांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. अखिलसाठी पारितोषिक आहे. अगदी सफल झालाय फलंदाज. अॅक्रॉस लाईनचा फटका. एक धाव येते या चेंडूवर. धावसंख्येत एकी आकड्याने बदल. 44 धावसंख्या धावपळकर. आता 4 चेंडू 32 धावसंख्येची गरज. संदेश पाटील यांची संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी आपण पाहताय. अगदी विनय पाटील, त्यानंतर विनायक पाटील, प्रफुल्ल पाहायला मिळतात. अगदी संपूर्ण कॅमेरामॅन आज प्रत्येक शेवटच्या दिवशी अ गट असल्यामुळे आमचे विनायक पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेत अगदी सर्वात चांगले कॅमेरामॅन या 24 लाईव्ह इव्हेंटचे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूची साफसफाई जशी केली जाते 24 लाईव्हच्या आपण पाहताय. विनायक पाटील असेल, त्यानंतर आठवण येते मारुती जांभळे आपल्याला पाहायला मिळतात. तंतोतंत आपण पाहताय चेंडूची मात्र साफसफाई केली जाते. तसेच आपण पाहताय जसा चेंडू मात्र डिलिव्हर होतो तो मात्र फलंदाजाच्या फळीवर येईपर्यंत, तो फळीवरून पुढे जाईपर्यंत अगदी षटकार असेल किंवा चौकार असेल पूर्ण कॅप्चर करण्याची जी क्षमता आपण पाहताय ते विनायक पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूयात. अशा रीतीने मात्र सामना विजय होतोय. जे हनुमान क्रिकेट संघ दापोली विजय झालेल्या संघाचे अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचे गुडगुड कौतुक. या धानीव संघ या ठिकाणी मात्र उपस्थित राहिला. विनंती असेल दापोली संघाच्या एका प्रतिनिधीला आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यावं. या सामन्यात सामनावीरचा मात्र किताब जातोय. विश्वजित ठाकूर उर्फ आब्या 16 चेंडूमध्ये 50 धावसंख्येची बहारदार खेळी गेले आणि विश्वजित मात्रे माफी असावी तब्बल 16 चेंडूमध्ये 50 धावसंख्या मात्र उभारल्या आणि एक विकेट प्राप्त केली गोलंदाजी करत असताना. विनंती असेल आपल्याला आब्या प्लीज वेलकम. चांगला खेळ आपण पाहता. आज जरी विशाल जितेकर मात्र या ठिकाणी खेळायला नाही आले तरी मात्र त्याच प्रकारची फलंदाजी आपण आब्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगदी विश्वजित ठाकूर आभा नावाने फेमस आहेत कारण की क्रिकेटमध्ये सगळे टोपण नावानेच मात्र फेमस आहेत. मी रामचंद्र जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभास या ठिकाणी आभ्याला मात्र सन्मानित करायचं. बच्चू आपलं काबी. यापुढील मॅच असेल धानीव विपक्ष दापोली या दोन संघादरम्यान नाणेफेकीचं कौल सुद्धा केलं जाईल. पण मायक्रोफोनवर असेल अजिंक्य भौड आणि अंकित मालुसरे. धन्यवाद मनीष मुंडे.